सांगली पतंगराव कदम यांच्या पुतळा आणि लोकतीर्थ स्मारकाचा आज लोकार्पण होणार आहे। राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहतील। पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या साखर कारखान्याच्या परिसरात हे दिमागदार स्मारक उभारण्यात आलंय। बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परळी पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। महायुतीच्या जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होईल, अशी स्पष्टोक्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। कोणाला किती जागा मिळतील यापेक्षा राज्यात महायुतीचं सरकार आणणं ही आमची प्राथमिकता आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे। आम्हाला मुख्यमंत्री पदाबाबतची चिंता नाही, महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्यातील सरकार महायुतीचं असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलंय। मुख्यमंत्री पदाबाबतचा प्रश्न महाविकास आघाडीला पडलाय, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे। सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या विरोधात गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे। सेबीतील वातावरण गढूळ झाल्याचा आरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अध्यक्षांवर केलाय। मालेगावच्या सावता गणेश मंडळाच्या मानाच्या महागणपतीचा भव्य आगमन सोहळा पार पडलाय। 11 विविध सांस्कृतिक पथकानं बाप्पाच्या 22 फूट उंच मूर्तीचं स्वागत केलंय। सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजप आमदार विजयकुमार देशमुखांविरोधात आक्रमक झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काँग्रेसकडून उड्डाणपुलासाठी खोटं आश्वासन दिल्यानं गाजर दाखवत आंदोलन करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।